जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग कापसाळ चिपळूण आणि आरती क्रिएशन्स औरंगाबाद यांच्याद्वारे जलप्रबोधनात्मक नृत्यनाटिका जल हे विश्व. जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन ओझर येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री अतुल कपोलेजी यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले, तर कार्यकारी अभियंता आदरणीय श्री प्रकाश जाधव यांचे बहुमूल्य सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. तू आहे शेतकरी राजा खचू नको मनी. संस्थेच्या माध्यमातून आणूया पाणी. निराळे धान्य फळ भाज्या पीक पिकवूया. निराळे धान्य फळ भाज्या पीक पिकवूया. नमस्कार. या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व गावकरी, शेतकरी आणि विशेषतः आज महिला पण आलेल्या आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे. सरपंच साहेब जे आपले आहे, युवा सरपंच, त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम इथं तुम्हाला बोलवलं आणि परत आयोजित केला. आम्ही खूप आभारी आहोत. पण त्याचबरोबर कुठलीही योजना ही कागदावरच न राहता ती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी आमचे जाधव सर जे खूप कष्ट करत आहे आणि त्यांना प्रामाणिकपणाने वाटतं की ही योजना तुमच्या गावात यावी आणि तुमचा पाण्याचा प्रश्न हा नेहमी बंद व्हावा, यासाठी सर खूप तळमळीने काम करत आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून इथं आज करत आहोत. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही जलसंपदा विभागाकडून सर आले आहेत, आम्ही आलो आहोत. तर आजचा हा मेसेज, आजचा हा संदेश तुम्ही फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर पाणी वापर संस्था तुमच्या गावामध्ये आणा आणि तुमचे सगळं कल्याण करून घ्या. हा आमचा जलसंपदा विभागाकडनं तुम्हाला एक संदेश आहे. जलसंपदा विभागामार्फत इथं धरण बांधकाम झालेलं आहे, त्यामध्ये पाणी साठा झाला आहे. त्यानंतर आता कॅनॉलद्वारे आपल्याकडं पाणी आणण्याची योजना आता अंतिम टप्प्यात आहे. कॅनॉलद्वारे शेतात जर पाणी आल्यानंतर आपण त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा, त्यात पिकं कुठली घ्यायची, पाणी वापर संस्था स्थापन कशा करायच्या, ह्याचं जे काय आपल्याला व्याख्यान देऊन जे आपल्याला समजणार आहे त्यापेक्षा प्रबोधन कार्यक्रम घेतला तर जास्त चांगला कळेल, म्हणून हा शासनाच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आम्ही असं ओझरवासियांच्या तुम्ही आपण जे प्रबोधन कराल, या प्रबोधनात्मक कार्यक्रमावरून आम्ही नक्कीच असा आम्ही प्रयत्न करू की या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आम्ही या शेतीकडे वळू आणि शेती अतिशय सुंदर पद्धतीने करू. आणि या ठिकाणी आज ओझर गावामध्ये आरती क्रिएशन आहेत,
याने हा कार्यक्रम या ठिकाणी ओझर गावामध्ये करतात त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करतोय. गणपती बाप्पा मी शेती केली पण एवढ्या अडचणी आल्या एवढ्या अडचणी आल्या तुला सांगतो भाई जीव मेटाकुटीला आला अरे पूर्ण. अरे 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 मग आणि तुला तर माहितीये आमच्या गावामध्ये बरेचसे लोक शेतकरी म्हणजे जवळपास सगळेच शेतकरी लोक बर, बर, बर. त्यांना उत्पन्नच भेटाना नुसतं नैराश्य त्या जमिनीमध्ये काहीच उगवना भात लावलं तर त्याचं उत्पन्न आहे ना. अरे 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 आणि शेतकरी हाल बेहाल झाले. अरे, हातात मग झाले. आम्ही वरती आबाळाकडे बघून देवाकडे म्हंटल अरे देवा वाट दिसू दे रे देवा वाट दिसू दे. अरे गावातला तरुण शेतवार शेती सगळं सोडून शहराकडे जाऊ लागला आणि त्या शेतातला हताश बाप तसाच शेतावरती गुडघ्यावरती बसून राहिला. अरे 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 पण तो तरुण मात्र काही परतला नाही. आणि अशीच ही वेळ चालू असताना शेतात बघतो तर काय जिकडं बघितलं तिकडं फक्त भात भात आणि फक्त भातच लावला गेला. आणि त्या भाताने एवढा मोठा घात केला की उभ्या जगाला पोचणारा आपला शेतकरी राजा आपला बळीराजा त्या बळीराजाच्या दुर्डीमध्ये त्या बळीराजाच्या टोपलीमध्ये अन्नाचा तुकडाच राहिला नाही. आणि अशा अवस्थेमुळे तो शेतकरी तो बळीराजा सावकाराकडे जाऊन रोज कर्ज घेऊ लागला. वेळ पडली की कर्ज घेऊ लागला आणि असं करत करत तो कर्जबाजारी झाला. अरे अरे फारच वाईट अवस्था झाली तर. वेगवेगळ्या योजना कळाल्या त्या योजना आम्ही आमच्या शेतामध्ये राबवल्या. आणि तुला सांगतो मित्रा राबवल्यानंतर आम्ही त्या शेतीमध्ये 20 ते 25 लाख रुपये वर्षाला काढतो. आणि सगळ्या शेतकऱ्यांचं नैराश्य सगळं असं दूर झालंय आता. अरे मग पाणी गेलं कुठं? अहो सांगतो पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. मम्मी काय सांगतो ते ऐका. आपलं महाराष्ट्र शासन आहे ना लय भारी एक नंबर एकच नंबर म्हणायचं. आणि त्यातल्या त्यात जलसंपदा विभाग आहो तो तर एकच नंबर. शासनाची योजना लय लय भारी कष्टकरी बळीराजा लतारी. अहो शासनाची योजना लय लय भारी कष्टकरी बळीराजा लतारी. वासुदेव आला हो वासुदेव आला. आता समजा त्यांनी समजलं ना. आज जलसंपदा विभागामध्ये जायचं. आपल्या गावाच्या जवळ आहे ना जलसंपदा विभाग. तिथं जायचं सगळ्या योजना बघायच्या आणि मग आपली शेती चांगली सुजलाम सुफलाम करायची. वय वासुदेवा आज आम्ही बी जातो आमच्या धान्याबरोबर. धान्याला घेऊन जातो नाही तर धान्याला धाडतो. आणि जलसंपदा विभागामध्ये जाऊन पाणी वापर संस्थाचं काय काम आहे बघून येतो बरं का. दादा दिन रात राबूनी आम्ही करीतो चाकरी. दादा दिन रात राबूनी आम्ही करीतो चाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी.
अरे भाई बाबा बोलूचे बे बघितलं मंडळी, तुम्हाला सांगतो या असले परप्रांतीय असेल, भोंदूगिरी असेल, या सगळ्यांच्या नांदी लागून एवढी स्वर्गासारखी ही भूमी आहे आपली कोकण. आणि या परप्रांतीयांच्या नांदी लागून या लोकांना आपण ठोक्यानी बटाईनी जमीन देतो आणि अगदी थोड्या पैशामध्ये आपण त्यांना आम्ही दाखवून सनी यांना जमीन विकून टाकतो. पण यांच्या जर नांदी लागलो आपण तर एक दिवस आपल्याला असा येईल की आपल्याला एक कोकण सोडून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पोट भरायला जावं लागेल आणि सुंदर अशी कोकण धरती, ह्या धर्तीवरती आक्रमण हे लोक करतील. बरोबर आहे. अहो, शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मार्फत शासनाने अनेक योजना तुमच्यासाठी राबवलेल्या आहेत. त्या योजना जर तुम्हाला गावात आणायच्या असत्या तर आत्ताच तुम्ही कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग कापसाळ चिपळूण येथे जाऊन भेट द्या, इंजिनियरशी बोला आणि ती पाणी वापर संस्था तुम्ही तुमच्या गावात आणा आणि आधुनिक शेती करा. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही आव्हान करतो, मी इन्स्पेक्टर अरुण विटेकर, मी कॉन्स्टेबल झाडबोके, आम्ही तुम्हाला आव्हान करतो की भोंदूगिरी हटाव, कोकण बचाव, भोंदूगिरी हटाव, कोकण बचाव, आपले हे परप्रांतीय हटाव, कोकण बचाव, परप्रांतीय हटाव, कोकण बचाव. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. बोल ग मावशी, काय म्हणत होतीस? का ग आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. मावशी, हा. आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचं नाही. आता बाई मग कुठं जायचंय? आपल्याला जलसंपदा विभाग चिपळूण येथे जायचंय. चिपळूणला? तिथं काय आहे? अगं तिथं आपल्या पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत. म्हणजे पाण्याचा कार्यक्रम आहे म्हणायचा आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे प्रश्न सुटणार आहे म्हणायचे. बर बर बर. जा जा जा, तुम्ही गवळणींनो तुम्ही पण जा आणि जे गावातले लोक पण आहेत त्यांना पण घेऊन जा. बर, बर, कारण तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ज्या शेतीमध्ये अडचणी येतात, शेती करण्यासाठी असो, शेती संबंधित ज्या काही अडचणी येत्या, तर त्या अडचणींसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे जलसंपदा विभाग हे उभा आहे. बर बर. आणि ते जलसंपदा विभाग हे विभाग नसून तुमच्यासाठी ते मंदिर आहे, मंदिर. बरोबर देवा, बरोबर. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. टाकली कुठं चाललेला तुम्ही? त्याला चालवलं, आता त्याला विकायला घेऊन चालू. अरे बाप, विकायला चालवलं? विकायचं कम चालवलं विकायला? बाईक म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता ते आम्हाला उत्पन्नच आहे ना. अहो तुम्हाला सांगतो मी, एवढी वाईट परिस्थिती झाली, माझ्या पोरीचं लग्न आलंय जवळ. लग्न आलं? लग्न आलंय पण पैसेच नाही ना. अरे काय करा, घाबरू नका. बाजूच्या गावामध्ये खोत माझा मित्र आहे, त्याच्याकडे जमीन कमी पण उत्पन्न जास्त घेतो. काय करा असं म्हणतं का? हा, चालायचं का? खराब झाला होय. ते बघा ना, इकडे सगळे वेगवेगळे पिकं घेतलेले बरोबर आहे, आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. इकडे म्हणजे आंब्याचं पीक, इकडे फणस, इकडे मसाल्याचे पदार्थ, इकडे कडधान्य, इकडे फळबागा, फुलबागा, पिकच पिक. आणि एवढंच नाही, अरे ते या गावातले शेतकरी बघा ना कशा आनंदात नाचताना दिसले. बाप दादाची जमीन आहे ती, कस काय आम्ही विकणार? हे तुम्ही खरं बोललात. बरोबर आहे. जमीन ही कसायची असते, विकायची नसते. शेतात नव्हतं पिकाचं दान, मी झालो हैराण आणि परेशान. गाठलं पाट बंधाऱ्याचं ठाण, गाठलं पाट बंधाऱ्याचं ठाण, मांडीलं समस्याच रान. इंजिनियर साहेबांनी केलं निदान, इंजिनियर साहेबांनी केलं निदान. शेत माझं जसं फुललं हिरवगार रान. हे काय, हे कर्ज काढलं का? नाही हो, कर्ज नाही ते. एका दिवसाचं उत्पन्न आहे. एका दिवसाचं उत्पन्न? हो. अरे हे सगळं कसं शक्य आहे? हो शक्य आहे. कसं? हे मलाही शक्य आहे, हे तुम्हालाही शक्य आहे आणि मंडळी हे तुम्हालाही शक्य आहे. कसं? महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर योजना आजच गावी आणा आणि गावाला सुखी करा. वा वा, आता तर आम्ही आमच्या गावात पाणी वापर संस्था योजना आणणारच पाहिजे. तू आहे शेतकरी राजा, खचू नको मनी, संस्थेच्या माध्यमातून आणूया पाणी. निराळ धान्य फळ भाज्या पीक पिकवूया, निराळे धान्य फळ भाज्या पीक पिकवूया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया, पिकवून आपली शेती
सारी घेऊया. माय आपली काळी माती नका देऊ परप्रांतीयांच्या हाती. जलसंपदा महाराष्ट्र शासन संस्था आपल्या हे साथी. मला शिकायचंय, अजून मोठं व्हायचंय. अगं मुलगा शेतकरी आहे. मुलगा शेतकरी आहे, हो. मग मी विचार करेन. बरं मला सांग मुली, तुझं शिक्षण काय झालंय? माझं BSc ॲग्री मध्ये शिक्षण झालंय. अरे अण्णा, ती शेतीविषयी एक विशेष डिग्री असते. अहो, मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल बोलतच नाहीये. नाही तुम्ही आल्यानंतर मग आम्ही लाडकी बहीण योजना घेऊ. त्या पैशाची तुम्ही साडी घ्या. अहो, मी सरकारच्या पाणी वापर योजनेबद्दल बोलतीये. मला माहितीये ना, मला माहितीये. काय माहिती तुला? पाणी वापर योजना. तुमचं नाव काय? माझं नाव किंग आहे आणि लाडाने मित्र मला किंगू म्हणतात. तुम्ही कुठे राहता? मी यांच्या बाजूच्या गावात. हा, तुम्हाला सांगतो, फक्त 5 एकर शेती आहे माझ्याकडे. आणि ते ऊस म्हणू नका, पालेभाज्या म्हणू नका, अजून ते बाजरी जवारी म्हणू नका. मग नेमका म्हणू काय? तुम्ही फक्त किंग म्हणा, कारण बळी राजा आहे मी. सगळे पीक घेतो आणि आधुनिक शेती करतो आणि फक्त 5 एकर शेती आहे आणि 20 लाख रुपये उत्पन्न काढतो मी अत्यंत आभारी आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा, कारण त्यांच्याचमुळे माझ्या घरात पाणी वापर संस्था ही योजना आली आणि माझी परिस्थिती एकदम चांगली झाली. बोला. काही नाही, आम्ही जलसंपदा विभागातून आलोय बघा चिपळूण अच्छा, येथून. तिकडून. बरं बरं. शासनाकडून आले ते. हा. जलसंपदा विभाग. अरे वा. सांगा ना, काय काय तुमचं काय आहे नेमकं? आम्हाला काही जनप्रबोधनात्मक कार्यक्रम करायचे होते. अच्छा. म्हणजे जसं तुम्ही लावणी करता तर त्याच्यातून काही जनप्रबोधनात्मक होऊ शकतं का? आता आम्हाला ते एक माहिती होते, पाणी वापर संस्था. हा. तुम्ही नाही, तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. आणि पाणी वापर संस्थेची महती गाणारी लावणी आपल्याला पाहिजे. काय राव तुम्ही असं काय करता? जरा ध्यान इकडं द्या ना. बर. आणि पाणी वापर संस्था तुम्ही गावी तुमच्या आणा. बघा, काय राव तुम्ही असं काय करता? ध्यान इकडं द्या ना. अहो, पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्याला. अहो, पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्याला. म्हणजे साहजिकपणे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्या भागामध्ये तसा पाऊस पुष्कळ पडतो, पाणी चांगलं आहे, पण ज्या प्रकारची शेती तुम्हाला करायची किंवा जे पिकत घ्यायचे त्यासाठी पाणी पुरत नाही किंवा पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याचा अंदाज तुम्हाला येत नाही. हा तेच तेच. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर योजना आधी गावात आणावी. बर, याचे काही प्रकार आहेत मग? हा, याचे 4 प्रकार आहेत. बर. MLA, CLA, PLA आणि DLA. बरं, हे MLA, PLA, CLA आणि DLA याच्यापैकी आमच्या शेतामध्ये कोणतं येणार बुवा? तुमच्या शेतात येणार ते MLA, मायनर लेवल पाणी वापर संस्था. बर 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 बर. हे मला सांगा, तुमच्या गावाजवळचं धरण कोणतं? आपला अर्जुना. अर्जुना. तर आधी अर्जुना धरणामधून हे पाणी कॅनल मध्ये येणार. बर. नंतर कॅनल मधून हे पाणी तुमच्या शेतामध्ये येणार, म्हणजे डायरेक्ट धरणातून शेतामध्ये. वा वा, धरणातून डायरेक्ट आमच्या शेतात पाणी. हो. वा वा. हे जे कार्यकारी मंडळ आहे ते तुमचं तंतोतंत आणि चांगल्या पद्धतीनं जेव्हा काम करतं तेव्हा ह्या मंडळाला अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार सुद्धा दिला जातो. मी काय म्हणतो, पुरस्कार भेटणार, पण त्या अशा गप्पा मारून भेटणार आहे का? मग हातात टिकास पावडे घ्या आणि लागा कामाला. चला.
दिन आली जाण जागर